हिमांशी नरवाल या भारतीय नौदलातील लेफ्टनंट विनय नरवाल यांच्या पत्नी आहेत आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झाला। त्यावेळी ते आणि हिमांशी त्यांच्या नवविवाहित सहलीसाठी पहलगाममध्ये होते। त्यांचा विवाह फक्त काही दिवसांपूर्वी म्हणजे 16 एप्रिल 2025 या रोजी झाला होता। हिमांशी गुरुग्राम येथील PhD संशोधक आहेत। पतीच्या निधनानंतर त्यांनी देशवासियांना शांततेचे आवाहन केले आहे। त्यांनी स्पष्ट सांगितले की आम्हाला मुस्लिम आणि काश्मीरी लोकांविरुद्ध द्वेष नको आहे। आम्हाला फक्त शांतता हवी आहे, न्याय हवा आहे, पण कोणत्याही समुदायाच्या विरुद्ध द्वेष नको आहे। विनय नरवाल यांचा 27व्या वाढदिवसानिमित्त 1 मे रोजी हरियाणाच्या कर्नाल येथे एक रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते। या शिबिरात देशभरातून लोकांनी सहभाग घेतला आणि 218 युनिट्स रक्तदान केले। हिमांशी आणि त्यांच्या कुटुंबियांनी सुद्धा रक्तदान केले। हिमांशी नरवाल यांचे शांततेसाठीचे आवाहन आणि त्यांच्या पतीच्या बलिदानासाठीचा सन्मान देशभरात कौतुकास्पद ठरला आहे। त्यांच्या धैर्याचे आणि सहिष्णुतेचे अनेकांना प्रेरणा दिली आहे। तरीही हिमांशी नरवाल यांना सोशल मीडियावर ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे। त्यांनी त्यांच्या पतीच्या निधनानंतर शांततेचे आवाहन केले होते आणि मुस्लिम आणि काश्मीरी समुदायाविरुद्ध द्वेष पसरवू नये असे सांगितले होते। या विधानानंतर काही लोकांनी त्यांच्या हेतूवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत त्यांच्यावर टीका केली। त्यांच्या या शांततेच्या आवाहनाला काही लोकांनी चुकीच्या पद्धतीने घेतले आणि सोशल मीडियावर त्यांच्यावर टीका केली। या ट्रोलिंगमुळे त्यांच्या वैयक्तिक दुःखात अधिक वेदना वाढल्या आहेत। हिमांशी नरवाल यांचे शांततेसाठीचे आवाहन आणि त्यांच्या पतीच्या बलिदानासाठीचा सन्मान देशभरात कौतुकास्पद ठरला आहे। त्यांच्या धैर्याचे आणि सहिष्णुतेने अनेकांना प्रेरणा दिली आहे।